पुण्यातील त्या काचेच्या इमारतीत एसीचा गारवा असूनही आज माझ्या अंगातून घामाच्या धारा सुटत होत्या. कारण होतं समोरून चालत येणाऱ्या ईशा मॅडम. ईशा, कंपनीच्या HR हेड. पांढऱ्या रंगाची शिफॉन साडी, त्यावर काळ्या रंगाचं स्लीवलेस ब्लाऊज आणि मोकळे सोडलेले लांबसडक केस. त्या जेव्हा चालत यायच्या तेव्हा संपूर्ण ऑफिसचा श्वास रोखला जायचा. त्यांच्या अंगातून येणारा तो मस्त सुगंध आधी त्यांच्या येण्याची वर्दी द्यायचा. मी माझ्या डेस्कवर बसून कोडिंग करत होतो, पण माझं लक्ष मात्र त्यांच्या कॅबिनच्या काचेच्या पलीकडे होतं. अचानक माझं लक्ष गेलं आणि दिसलं की त्याही माझ्याकडेच बघत होत्या. त्यांनी एक हलकीशी स्माईल दिली आणि डोळ्यांनीच आते अशी खून केली. माझ्या काळजाला ठोका चुकला. आजूबाजूला बसलेले माझे सहकारी अविनाश, समीर आणि नेहा यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. त्यांच्या नजरेत संशय आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. मी त्यांच्या कॅबिनमध्ये शिरलो. दरवाजा बंद होताच बाहेरचा गोंगाट शांत झाला. ईशा मॅडम खुर्चीवरून उठल्या आणि माझ्याजवळ आल्या. त्यांच्या आणि माझ्यामध्ये आता फक्त काही इंचाचं अंतर होतं. "आर्यन, काल रात्री तू लवकर गेलास. मी वाट पाहत होते," त्या अगदी हळू आवाजात म्हणाल्या. त्यांचा तो प्रलभ आणि मादक आवाज माझ्या कानात रुंजी घालत होता. "मॅडम, थोडं काम होतं म्हणून," मी अडखळत म्हणालो. त्यांनी आपला एक हात हळूच माझ्या खांद्यावर ठेवला आणि दुसऱ्या हाताने माझ्या शर्टचं कॉलर नीट केली. "ऑफिसमध्ये मॅडम मन ठीक आहे, पण इथे आपण दोघंच असताना नको ना," असं म्हणत त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक अशी ओढ होती, मी स्वतःला विसरून गेलो होतो. त्यांनी टेबलावर ठेवलेला कॉफीचा मग उचलला आणि मला ऑफर केला. "एकच मग आहे, चालेल ना शेअर करायला?" आम्ही एकाच मगातून कॉफी पित होतो. हे दृश्य बाहेरून काचेच्या फटीतून कोणालाही दिसू शकलं असतं आणि कदाचित तेच घडत होतं. बाहेर समीरने अविनाशला कोपर मारून खुणावलं. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगत होते की त्यांच्या मनात काय चाललंय. "बघा आर्यनचं काय चाललंय आत," अशा नजरेने ती माझ्याकडे बघत होते. दुपारी लंच ब्रेकच्या वेळी मी कॅन्टीनमध्ये गेलो. तिथे एक वेगळीच कुजबूज सुरू होती. मी येताच नेहाने तिची प्लेट बाजूला सारली. "काय आर्यन, आजकाल HR कॅबिनमध्ये लंच होतंय की काय? खूपच स्पेशल ट्रीटमेंट मिळते तुला. काल तर कुणीतरी पाहिलं की मॅडमच्या कारमधून तू लिफ्ट घेतली होतीस." "नेहा, ते फक्त कामाच्या संदर्भात होतं," मी सावरून घेण्याचा प्रयत्न केला. "कामाच्या संदर्भात की कॅबिनच्या संदर्भात?" अविनाशने खोषकने विचारलं. संपूर्ण टेबलावर हशा पिकला. मला खूप अपमानित वाटलं, पण ईशा मॅडमच्या त्या ओळीसमोर हा अपमान मला क्षुल्लक वाटू लागला होता. संध्याकाळी पाऊस सुरू झाला. ऑफिस सुटायची वेळ झाली होती. मी माझ्या गाडीपाशी पोहोचलो, तेव्हा तिथे ईशा मॅडम आधीच उभ्या होत्या. पाऊस त्यांच्या साडीवर पडत होता, ज्यामुळे ती अंगाला चिटकली होती. त्या अत्यंत सुंदर आणि मोहक दिसत होत्या. "आर्यन, माझी गाडी सुरू होत नाहीये. मला ड्रॉप करशील?" त्यांनी विचारलं. मी त्यांना माझ्या गाडीत बसवलं. गाडीच्या बंद काचा आणि बाहेर पडणारा पाऊस. आत फक्त आमचा श्वास आणि ईशा मॅडमचा तो सुगंध. गाडी चालवताना मला जाणवलं की त्यांचं लक्ष माझ्या हाताकडे होतं, जो गिअरवर होता. त्यांनी हळूच आपला हात माझ्या हातावर ठेवला. तो स्पर्श गरम होता, वीज कोसळली तसा. "लोक आपल्याबद्दल खूप काही बोलतात ईशा," मी शेवटी बोललो. त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलं आणि मंद हसल्या. "बोलू दे ना आर्यन. या जगात प्रलभ, प्रेम आणि आकर्षण समजून घेण्याची कुवत कोणामध्ये नसते. त्यांना वाटतंय की हे चुकीचं आहे, कारण त्यांना असं काही आधी अनुभवायला मिळालंच नाही." "तुला भीती वाटते का?" मी त्यांच्या हातावर पकड घट्ट केली. "नाही, पण मला तुमची चिंता वाटते." गाडी सिग्नलला थांबली होती. आजूबाजूच्या गाड्यांमधले लोक आमच्याकडे वळून बघत होते. कदाचित त्यांना ईशा मॅडमला ओळखलं होतं. उद्या ऑफिसमध्ये यावरून काय महाभारत घडणार होतं याची मला कल्पना नव्हती. पण त्या पावसात त्या गाडीच्या आत आम्हाला जगाची पर्वा नव्हती. आमच्यात जे काय घडत होतं ते ऑफिसच्या नियमांच्या बाहेर होतं. ते एक असं गुंतागुंतीचं नातं होतं जे लोकांना अनैतिक वाटू शकत होतं, पण आम्हाला ते खूप पवित्र वाटत होतं. पण या सुखाच्या मागे एक मोठं वादळ लपलेलं होतं, ज्याची सुरुवात उद्याच्या ऑफिसच्या पहिल्या तासातच होणार होती. काल रात्री पावसात ईशासोबत घालवलेले ते क्षण माझ्या मनात एखाद्या चित्रपटासारखे फिरत होते. पण आज सकाळी ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच मला जाणवलं की वातावरण बदललं आहे. कालचं ते रोमॅन्टिक धुकं आता संशयाच्या धुराने भरलं होतं. मी माझ्या डेस्कवर जाताना आजूबाजूची माणसं आसपास कुजबुजत होती आणि मी जवळ येताच शांत होत होती. "काय आर्यन, कालची रात्र खूपच कलरफुल गेली वाटतं," अविनाशने माझ्याजवळ येत खोचपणे विचारलं. त्याच्या हातात मोबाईल होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होतं. "तुला काय म्हणायचं आहे?" मी रागात विचारलं.
त्याने त्याचा मोबाईल माझ्यासमोर धरला. माझ्या काळजाचा ठोका चुकला. काल रात्री सिग्नलला उभे असताना ईशाने माझा हात पकडलेला होता. तो क्षण कोणीतरी मागून कॅमेऱ्यात टिपला होता. तो फोटो ऑफिसच्या ऑफिशियल ग्रुपवर नसला तरी लोकांच्या वैयक्तिक चॅट्समध्ये आगीसारखा पसरला होता. त्या फोटोत आम्ही दोघंही खूप जवळ दिसत होतो आणि ईशाच्या चेहऱ्यावरचे ते भाव बरंच काही सांगून जात होते. आर्यन, तू तर नशिबवान निघालास रे. अख्ख्या कंपनीला नाचवणारी आयरन लेडी तुझ्या हाताला धरून बसली आहे. समीरने मागून येऊन टोमणा मारला. मी काहीच न बोलता ईशाच्या कॅबिनकडे पाहिलं. त्या अजून आल्या नव्हत्या. मला भीती वाटत होती की हा फोटो जर मॅनेजरपर्यंत पोहोचला तर ईशाच्या करिअरचं काय होईल. तासभर गेला आणि ईशा ऑफिसमध्ये आली. आज तिने गडद निळ्या रंगाची साडी नेसली होती. ती नेहमीप्रमाणेच बाणेदार चालत आपल्या कॅबिनकडे गेली. पण तिलाही ऑफिसमधल्या त्या शांततेचा अंदाज आला होता. थोड्याच वेळात मला ईशाचा मेसेज आला, कॉन्फरन्स रूममध्ये आत्ता. मी तिथेच पोहोचलो तेव्हा ईशा खिडकीबाहेर बघत उभी होती. तिने मागे न वळताच विचारलं, तू तो फोटो पाहिलास का? हो ईशा. आय एम सॉरी, मला वाटलं नव्हतं की कुणी असं काही करेल, मी अपराधी स्वरात म्हणालो. ती माझ्याकडे वळली. तिच्या डोळ्यात भीती नव्हती तर एक प्रकारचा संताप होता. अरे, हे कॉर्पोरेट जग आहे. इथे कोणाची प्रगती बघवत नाही. तिथे कोणाचं प्रेम कसं बघवणार? मॅनेजमेंटने मला मेल पाठवला आहे. प्रोफेशनल कंडक्टबद्दल चौकशी होणार आहे. ती माझ्याजवळ आली आणि तिने माझा हात हातात घेतला. लोक म्हणतायत की मी तुला फेवर्स देते कारण आपलं नातं आहे. पण त्यांना काय माहिती की तुझ्या कामामुळे मी तुझ्या प्रेमात पडले. तिने हळूच माझ्या कपाळावर हात ठेवला. त्या तणावाच्या वातावरणातही तिचा स्पर्श मला एक वेगळंच बळ देऊन गेला. पण आमचा हा एकांत जास्त वेळ टिकला नाही. दरवाजा अचानक उघडला आणि कंपनीचे CEO मिस्टर खन्ना आत आले. त्यांच्यासोबत 2 सिक्युरिटी गार्ड्स होते. ईशा, मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. कंपनीच्या पॉलिसीनुसार HR हेडने कर्मचाऱ्यांसोबत असं वागणं नियमांच्या विरुद्ध आहे. खन्ना कडक आवाजात म्हणाले. सर, हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे. ईशाने ठामपणे उत्तर दिलं. वैयक्तिक आयुष्य ऑफिसच्या बाहेर असतं ईशा. जेव्हा ऑफिसच्या वेळात आणि ऑफिसच्या वावरात असे फोटो निघतात तेव्हा ती कंपनीची अब्रू असते. आर्यन, तू तुझ्या डेस्कवर जा. तुझी ही चौकशी होईल. खन्नांनी मला बजावलं. मी बाहेर आलो तेव्हा अख्खं ऑफिस माझ्याकडे बघून हसत होतं. नेहाने तर माझ्याजवळ येऊनच म्हटलं, मॅडमसोबतची मज्जा केली ना, आता त्याची किंमत चुकावी लागेल. मला कळत नव्हतं की लोकांनी एखाद्या खाजगी आयुष्याचा इतका तमाशा का बनवावा. दुपारी लंचच्या वेळी ईशाला पुन्हा कॅबिनमध्ये बोलवण्यात आलं. बाहेरून दिसत होतं की तिथे खूप मोठे वाद सुरू आहेत. ईशाने राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. पण खन्नांनी तिला इतक्या सहजासहजी सोडायचं नव्हतं. त्यांना तिला धडा शिकवायचा होता. मी अस्वस्थ होऊन ऑफिसच्या टेरेसवर गेलो. तिथे पाऊस पुन्हा सुरू झाला होता. थोड्या वेळाने तिथे ईशा आली. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. आर्यन, कदाचित हे आपल्या नात्याचा शेवट आहे की नवीन सुरुवात, मला माहीत नाही. पण मला एक सांग, तुला या सगळ्याची लाज वाटते का? मी तिला जवळ घेतलं आणि तिच्या केसातून हात फिरवला. लाज? ईशा, तू माझ्या आयुष्यात आलेली सर्वात सुंदर गोष्ट आहेस. लोकांचं काय, ते तर बोलणारच. पण आपण हे अर्धवट सोडायचं नाही. आम्ही तिथे पावसात भिजत होतो आणि खाली ऑफिसच्या खिडकीतून अनेक डोळे आमचा हा रोमॅन्स बघत होते. उद्या चौकशी समिती बसणार होती. माझ्या नोकरीवर आणि ईशाच्या प्रतिष्ठेवर टांगती तलवार होती. पण त्या क्षणी त्या पावसात आम्हाला फक्त एकमेकांचा श्वास ऐकू येत होता. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पाऊल ठेवले तेव्हा वातावरण एखाद्या स्मशान शांततेसारखं होतं. आज कोणी कुजबुजत नव्हतं. उलट प्रत्येकाच्या नजरेत एक प्रकारची भीती आणि उत्सुकता होती. कॉन्फरन्स रूमच्या बाहेर इंटरनल इक्विटी कमिटी असा बोर्ड लावला होता. ईशा आत होती आणि मी बाहेर माझ्या पाळीची वाट पाहत होतो. कपाळावर घाम साचला होता. मला स्वतःच्या नोकरीची पर्वा नव्हती. पण ईशाने केली 10 वर्षे मेहनत करून जे नाव कमावलं होतं ते एका फोटोमुळे धुळीला मिळत होतं. थोड्या वेळाने दरवाजा उघडला आणि ईशा बाहेर आली. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. पण तिच्या चालण्याला तोच बांधिलपणा आणि कायम होता. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं पण तिने ते रोखून धरलं होतं. तिने हळूच माझा हात दाबला आणि पुढे निघून गेली. आर्यन, आत या. कमिटीच्या अध्यक्षांच्या मिस्टर कुलकर्णींचा आवाज आला. आत गेल्यावर समोरचे 5 लोक बसले होते. टेबलावर तोच फोटो होता जो व्हायरल झाला होता. कुलकर्णींनी चष्मा नीट केला आणि विचारलं, आर्यन, ईशा मॅडम आणि तुझ्यामध्ये जे काय चाललंय त्याचा परिणाम तुझ्या कामावर होतोय असं आम्हाला वाटतंय. तुला माहिती आहे
की ही कंपनीची पॉलिसी नाही आहे. मी शांतपणे उत्तर दिलं, सर आमच्यात जे काही आहे ते पूर्णपणे वैयक्तिक आहे. आणि राहिला प्रश्न कामाचा, तर गेल्या 2 क्वार्टरचा माझा परफॉर्मन्स रिपोर्ट तुम्ही पाहू शकता. तो कंपनीत टॉपला आहे. वैयक्तिक, एक महिला सदस्य अखोसपणे म्हणाल्या. एका कर्मचाऱ्याने आपल्या बॉसच्या इतक्या जवळ जाणं याला तुम्ही वैयक्तिक म्हणता, की हे प्रमोशन मिळवण्याचं साधन आहे? त्यांच्या या प्रश्नाने माझा थरकाप उडाला. मी काय बोलणार इतक्यात ईशा पुन्हा आत आली. तिने कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. पुरे करा हे सगळं, ती ओरडली. सगळे थबकले. ईशाने तिच्या बॅगमधून एक जुनी फाईल काढली आणि टेबलावर आदळली. तुम्हाला वाटतंय की हे आकर्षण आहे, हे चुकीचे आहे, मग हे वाचा. कुलकर्णीने ती फाईल उघडली. त्यात काही वैद्यकीय कागदपत्रे होती. हे काय आहे? त्यांनी विचारलं. ईशाचा आवाज आता थरथरत होता. 3 वर्षापूर्वी जेव्हा माझा कारचा अपघात झाला होता, तेव्हा मला वाचवणारा हा आणि हॉस्पिटलची रक्ताची गरज असताना स्वतःचं रक्त देणारा हाच आर्यन होता. तेव्हा मी HR हेड नव्हते आणि हा माझा कर्मचारी नव्हता. आम्ही एका अपघातात भेटलो होतो. त्याने मला जीवनदान दिलं आणि त्या बदल्यात त्याने कधीच काही मागितलं नाही. 2 वर्षापूर्वी जेव्हा तो या कंपनीत इंटरव्ह्यूला आला, तेव्हा मला कळलं की तोच हा मुलगा आहे. मी त्याला नोकरी दिली नाही, त्याने स्वतःच्या जिद्दीवर मिळवली. पण माझं मन त्याच्या ऋणातून कधीच मुक्त झालं नाही. संपूर्ण रूममध्ये शांतता पसरली. ज्याला लोक अनैतिक रोमॅन्स समजत होते, त्यामागे एक उपकाराची आणि कृतज्ञतेची मोठी कथा होती. ईशा पुढे म्हणाली, आम्ही एकमेकांच्या जवळ आलो कारण आम्हाला एकमेकांच्या जखमा माहीत होत्या. जर एखाद्या स्त्रीने तिला वाचवण्याच्या माणसावर प्रेम केलं, तर तो गुन्हा आहे का? बाहेर उभे असलेले अविनाश आणि नेहा हे सगळं ऐकत होते. त्यांचे चेहरे शरमेने खाली झुकलेले होते. ज्या फोटोवरून त्यांनी तमाशा केला होता, त्या फोटोतील जवळीक ही शारीरिक नव्हती, तर ती 2 जीवांची एकमेकांना दिलेली साथ होती. मी ईशाकडे पाहिलं. तिने आज जगासमोर स्वतःचं मन मोकळं केलं होतं. पण कमिटी अजूनही नियमांवर अडून होती. तरीही ईशा, नियमानुसार तू आधी कळवायला हवं होतं. तुला राजीनामा द्यावा लागेल. कुलकर्णी कठोरपणे म्हणाले. मी तयार आहे. ईशाने एक क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं. ज्या कंपनीत प्रेमापेक्षा अफवांना जास्त महत्त्व दिलं जातं, तिथे मला काम करायची इच्छा नाही. ती वळली आणि बाहेर पडली. तिच्या मागे धावलो. ऑफिसच्या पार्किंगमध्ये पाऊस पडत होता. तिने तिची गाडी काढली नाही, तर ती माझ्या जुन्या बाईकपाशी येऊन थांबली. आर्यन, आज माझ्याकडे नोकरी नाही आहे, पद नाही आहे, फक्त तू आहेस. नेशील मला तुझ्यासोबत? मी तिला बाईकवर बसवलं. आम्ही ऑफिसच्या त्या काचेच्या इमारतीतून बाहेर पडलो. मागे वळून पाहिलं तेव्हा कंपनीचे शिळे खिडकीतून आम्हाला बघत होते. आज आम्ही हरलो होतो की जिंकलो होतो हे माहीत नव्हतं, पण आमचं नातं आता त्या कॉर्पोरेट मुखवट्यापासून मुक्त झालं होतं. रात्री आम्ही एका छोट्या हॉटेलमध्ये बसलो होतो. ईशाने माझा हात पकडला. आता पुढे काय आर्यन? मी हसलो आणि म्हणालो, आता खरी सुरुवात होईल ईशा. जिथे लोक बघणार नाहीत, फक्त आपण असू. पण कथेचा शेवट अजून बाकी होता. ईशाचा राजीनामा मंजूर झाला असला तरी कंपनीत एक मोठे बंड होणार होते. ज्या कर्मचाऱ्याने आर्याने ईशाची बाजू घेतली होती, त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं. कथेचा शेवटचा भाग हा मोठ्या धक्क्याने आणि प्रेमाच्या विजयाने होणार होता. ईशाने राजीनामा देऊन 2 दिवस उलटले होते. ऑफिसमध्ये मी माझं काम करत होतो, पण माझं मन तिथे नव्हतं. संपूर्ण फ्लोअरवर एक विचित्र अस्वस्थता पसरली होती. ईशा मॅडम फक्त HR हेड नव्हत्या, तर त्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या एक आधारस्तंभ होत्या. त्यांच्या जाण्याने ऑफिसचा आत्माच हरवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला पोहोचलो, तेव्हा एक अभूतपूर्व दृश्य पाहिलं. ऑफिसच्या मुख्य द्वारापाशी जवळपास 200 कर्मचारी एकत्र जमले होते. अविनाश, जो कालपर्यंत आमच्या चिखलफेक करत होता, तो आज हातात एक फलक घेऊन उभा होता. ब्रिंग बॅक ईशा मॅम, रिस्पेक्ट पर्सनल लिव्ह्ज. आर्यन, आम्हाला माफ कर, अविनाश माझ्याजवळ येऊन म्हणाला. आम्ही फक्त तेच पाहिलं जे आम्हाला दाखवलं गेलं, पण ईशा मॅडमच्या त्या फाईलने आणि तुझ्या त्या त्यागाने आमचे डोळे उघडले. एका कर्तृत्ववान महिलेने तिच्या वैयक्तिक आयुष्यावर जज करणं चुकीचं होतं. नेहासुद्धा तिथेच होती. तिने सांगितलं की संपूर्ण डेव्हलपमेंट टीमने आज संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ईशा मॅडमचा राजीनामा मागे घेतला जात नाही आणि व्यवस्थापन जाहीर माफी मागत नाही, तोपर्यंत कोणीही कामाला हात लावणार नाही. हे बघून माझं मन भरून आलं. ज्या समाजाने आणि ज्या सहकाऱ्यांनी आम्हाला संशयाच्या भोवऱ्यात उभं केलं होतं, तेच आज आमच्यासाठी लढत होते. दुपारी 12 वाजता मिस्टर खन्ना, CEO यांनी सर्वांना मीटिंगमध्ये बोलवले. हॉल खचाखच भरला होता.
खन्नांच्या चेहऱ्यावरचा तो नेहमीचा अहंकार आज मावळला होता. त्यांनी माईक हातात घेतला आणि म्हणाले, गेल्या 2 दिवसात जे काही घडलं त्यातून मला एक मोठी शिकवण मिळाली आहे. कंपनी ही फक्त नियमांनी आणि पॉलिसींनी चालत नाही, ती माणसांनी आणि त्यांच्या विश्वासाने चालते. ईशा मॅडम आणि आर्यन यांच्याबद्दल जे काही संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं त्याबद्दल कंपनीला खेद वाटतो. त्यांनी दरवाजाकडे इशारा केला. तिथे ईशा उभी होती. तिने निळ्या रंगाची साडी नेसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर नितांत शांतता होती. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाने दुमदुमून गेला. ईशा, तुझा राजीनामा नामंजूर केला आहे आणि फक्त इतकंच नाही तर तुला कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये सामील होण्याचं आमंत्रण आम्ही देतोय, खन्नांनी जाहीर केलं. मी लांबून ईशाकडे पाहत होतो. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तिने स्टेजवरूनच माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत आपण जिंकलो असा एक भाव होता. मीटिंग संपल्यावर लोक ईशाचे अभिनंदन करत होते. मी मात्र हळूच तिथेच बाजूला होऊन टेरेसवर गेलो. पाऊस थांबला होता आणि ढगांच्या आडातून कोवळं ऊन बाहेर येत होतं. थोड्याच वेळात तिथे ईशा आली. तिने मागून येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला. अरे तुला काय वाटतंय, आपण ही लढाई जिंकलो? तिने विचारलं. मी ओढून तिला जवळ घेतलं. लढाई तर आपण त्याच दिवशी जिंकलो होतो ईशा, ज्या दिवशी आपण एकमेकांना स्वीकारलं. आज हे जे घडतंय तो केवळ जगाचा स्वीकार आहे, तिने माझ्या शर्टचं बटन नीट करत म्हटलं. आता लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही आहे, कारण मला माहीत आहे जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत कोणतंही वादळ मला हरवू शकणार नाही. ईशाने कंपनीत पुन्हा जॉईन केलं, पण आता आमचं नातं लपून छपून नव्हतं. आम्ही कामाच्या ठिकाणी प्रोफेशनल होतो, पण लंच ब्रेकमध्ये आम्ही एकत्र बसून डब्बा खायचो. लोक आता कुजबूज नसायचे, उलट आम्हाला पाहून हसून दाद म्हणायचे. काही महिन्यांनी आम्ही एका साध्या समारंभात लग्न केलं. आजही जेव्हा आम्ही त्या ऑफिसच्या इमारतीकडे पाहतो तेव्हा आम्हाला जाणीव होते की कॉर्पोरेट जगातील त्या काचेच्या भिंती कितीही चकचकीत असल्या तरी खरी चमक माणसाच्या मनातील निखळ भावनेमध्येच असते. आमची ही कथा केवळ एका रोमॅन्सची नव्हती, तर ती होती एका प्रलप नात्याची, ज्याने संशयाच्या आगीतून तावून सुलाखून निघत स्वतःचं संवर्ण अस्तित्व सिद्ध केलं होतं. आमच्या त्या अदृश्य रेशमी गाठी आता कायमच्या घट्ट झाल्या होत्या.